नमस्कार. शिव स्वराज्य उद्योग समूहामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर आज आपल्याकडे हे टार्झन आलेले आहे. हे आमचे मित्र धनाजी कांबळे यांचं गाव आहे पहाळवणी, पंढरपूर तालुक्यामध्ये. तर त्यांनी आपल्याकडून गाडी किती तारखेला नेली तुम्ही? 4 जानेवारी. 4 जानेवारी तारखेचं ह्यांना पाठ आहे सर्व. तर 4 जानेवारीला ही गाडी आमच्याकडून घेऊन गेलेली आहेत. आज आहे 30 जुलै. म्हणजे जवळजवळ 7 महिने झाले असतील गाडी घेऊन. तर आज त्यांचं आमच्या वर्कशॉपला येण्याचं पाठीमागे पेरी करत थोडस आवाज येत आलेले आहेत. तर म्हटलं 7 महिने यांनी आपली बनवलेली गाडी वापरली आहे. तर एक त्यांचं काय अनुभव आहे हे तुमच्या बरोबर शेअर करण्यासाठी आम्ही त्यांना म्हटलं आपण एक तुमचं ओव्हरऑल काय अनुभव आहे आम्हाला एकदा सांगा, म्हणून हे व्हिडिओ बनवण्याचा त्या बनवण्या पाठीमागे हा उद्देश आहे. तर आपण धनाजीरावला विचारूया की तुम्ही गाडी कधी नेली, कशी नेली, काय कशी वाटली तुम्हाला गाडी आणि कसा अनुभव आहे ओव्हरऑल? गाडी एक नंबर आहे, चालायला चांगले. 500-700 पर्यंत किलो माल वाहतूक करतो. डाळिंब असू द्या, टमाटा असू द्या, किळी असू द्या, खाद्य मटेरियल असू द्या, परत ना अजून मका, ज्वारी, गहू सर्व वाहतोय. 500-600 किलो पर्यंत वाहतोय. गाडीला काही अडचण नाही आतापर्यंत. 7 महिने झाले अजून गाडीला काही प्रॉब्लेम नाही. फक्त हँडलच्या गोळ्या गिरण्यासाठी मी आज इथं तुम्ही आलाय. बर. आता ही म्हणजे 7 महिन्यापूर्वी नेलेली गाडी तुम्हाला क्वालिटी बिल्ड क्वालिटी बद्दल काय, म्हणजे असं कसं आहे त्याच्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे आम्हालाही जाणून घ्यायचं की आम्ही दिलेल्या गाड्या कशा आहेत, बांधकाम जे आहे म्हणजे क्वालिटीचं पाईप असतील किंवा तुमचं हे त्याच्याविषयी अजून काही प्रॉब्लेम नाही. आताबद्दल काय प्रॉब्लेम आले? काही प्रॉब्लेम नाही आला. तुम्ही गाडी हे कशासाठी वापरता? ही माल वाहतूकसाठी. माल वाहतुकीसाठी. हा. बर, म्हणजे तुम्ही भाडे वगैरे या गाडीवर करता? आतापर्यंत किती म्हणजे ओव्हरऑल तुमचं गाडीचं पैसे तर फिटले का? हो. पैसे फिटले? 50,000 रुपये नील केली गाडी नील केले का? आतापर्यंत. 7 महिन्यात? आज 30 जुलै पर्यंत 50,000 नील केली गाडी. बर. तर अशा प्रकारे ओव्हरऑल ह्या गाड्या आम्हाला खरं तर जाणून खरंच घ्यायचं होतं की ऍक्च्युली आम्ही दिलेल्या गाड्या चालतायत की लोक ठीक आहे जाऊ द्या म्हणून घरी बसवून ठेवतायत, हे जाणून घेणं गरजेचं आहे. आम्ही बऱ्याच लोकांना फोन पण करतो. मोस्टली आमच्याकडून ज्यांनी पहिली गाडी नेली त्यांनाही आम्ही आज फोन करून विचारतो गाडी चालू आहे की काय अडचण आहे, आणि फोन स्वतः पण लोक करतात काय अडचण आली. तर आम्ही ज्या ठिकाणी कोणाला अडचण आलेली आहे त्यांच्या लोकेशनला जाऊन आम्ही त्या गाड्याचं प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत बऱ्यापैकी. तर धनाजीराव, तुमची गाडी आम्ही तुम्हाला दिली जानेवारीमध्ये, मला वाटतं तुमची 6वी ते 7वी गाडी असेल, बरोबर का? हो. आणि खरंच त्यावेळी धनाजीरावला आम्ही 1 महिन्याची कमिटमेंट केली होती, परंतु 2 ते 2.5 महिने त्यांना वेटिंग करावं लागलं. कारण आम्हाला त्यावेळेस खूपच म्हणजे इतकी अशी गर्दी आणि जास्त हे होतं, लोड होतं कामाचा, त्यामुळं त्यांना गाडी त्यावेळेस आमची लेट झाली, आम्हाला हे मान्य आहे. दुसरी गोष्ट, ही गाडी 7वी असली तरी आज आमच्या जवळजवळ 53 ते 54 गाड्या गेलेल्या आहेत आणि 4 गाड्या इथं आज तयार आहेत बऱ्यापैकी. विटेजची तयार आहे, ट्रॉलीचं काम चालू आहे. तर म्हणजे जर ओव्हरऑल ग्रॅप जर बघाल तर आमचा जवळजवळ ह्या 6 ते 7 महिन्यामध्ये साधारण एक 50 गाड्या म्हणजे 45 ते 50 गाड्या आम्ही दिलेल्या आहेत. आणि A to Z गाड्या आता रस्त्यावरती चांगल्या प्रकारे चालू आहेत. कोणाचं काय प्रॉब्लेम थोडस गिअरबॉक्स मध्ये किंवा हे हँडलमध्ये जर आला तर आम्ही त्यांना त्या प्रकारचं आम्ही सहकार्य सर्वांना केलेलं आहे. काही ठिकाणी आता आतनी या ठिकाणी आम्ही गाडी दिली होती पल्सर गाडी, तर त्या कनेक्टर मध्ये प्रॉब्लेम आला होता, त्यांना कनेक्टर थोडासा हे झाला. तर आम्ही इथून आमची टीम जाऊन, आम्ही 3 जण एक आमचे मित्र आहेत, ते जाऊन त्या ठिकाणी आम्ही आतनीला गाडी जाऊन दुरुस्त करून दिलेली आहे. याच्या आधी आम्ही जवळजवळ 200 किलोमीटर इकडं धाराशिव जिल्ह्यामध्ये जाऊन तिथेही गाडी आम्ही दुरुस्ती करून दिलेली आहे. म्हणजे गाडी आम्ही एकदा दिल्यानंतर आम्ही तो विषय संपवत नाही, तर आमचं त्या लोकांशी नातं सुरू होतं. आणि कुठल्याही अपेक्षा न ठेवता आम्ही स्वतःचं डिझेल वापरून आम्ही त्या ठिकाणी गाड्या जाऊन दुरुस्त करून दिलेल्या आहेत. कांबळे साहेबांनी वगैरे कुठली अडचण आली नाही आज पहिल्यांदा, त्यामुळे नाही त्यांनाही आज तर कुठलीच अडचण आली नाही.
आणि खूप चांगल्या प्रकारे ते स्वतः एक रील स्टार आहेत असं म्हटलं तर चालेल. गाडीची त्यांची एक रील जवळजवळ 1.5 मिलियन पर्यंत व्हायरल झाली होती. 2 मिलियन. 2.25 गेली का? हा. तर इतकं त्यांना ती आवड आहे गाड्याचा व्हिडिओ. तुम्ही त्यांचा इन्स्टा आयडी आम्ही आमच्या या व्हिडिओच्या खाली आम्ही तुम्हाला कमेंट मध्ये टाकतो. तोही तुम्ही फॉलो करा आणि त्यांना सपोर्ट करा. एक उभरते रिस्टाल आहेत आमचे कांबळे मित्र. दुसरी गोष्ट तुम्हाला आणखी एक आमचं आव्हान करायचं आहे की आम्ही ज्यावेळेस गाडी दिली यांना 7 महिन्यांपूर्वी गाडी कितीला दिली होती तुम्हाला? 70,000. 70,000ला दिली होती आणि आजही आम्ही गाडी 70,000ला देतोय. यांच्या गाडीच्या वेळी ही पाईप आपलं जी आम्ही वापरतोय ती पाईपची किंमत त्यावेळेस 63 रुपये होती. आज ती पाईप 80 रुपयाला आहे. तरी सुद्धा आम्ही ती पाईप म्हणजे दर एवढा वाढून पण किमतीमध्ये कुठल्या प्रकारचा आम्ही बदल केला नाही, वाढ केलेली नाही. कारण थोडंसं कॉस्ट कटिंग आम्ही इकडं तिकडे थोडंसं आता जिथं जिथं ओळखी झाले होलसेलमध्ये मटेरियल वगैरे काय असतं जे लागते समोरचं हे याच्यामध्ये कॉस्ट कटिंग करून शेतकऱ्यांना परवडाल अशी तीच प्राइस ठेवण्याचा आमचा मानस आहे. कारण या ओव्हरऑल बिझनेसच्या पाठीमागच शेतकऱ्यांचं थोडंसं भलं कसं होईल हे विचार ठेवूनच आम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे. पहिल्या दिवसापासून आमच्या डोक्यामध्ये कमीत कमी प्राइसला लोकांना गाडी कशी जाईल. आज ज्या गाड्या आम्ही सुरुवात केली त्यावेळी ज्या 50-55ला भेटत होत्या त्या गाड्या त्या लोकांनी सुद्धा किमती आज 70-75च्या आसपास नेलेल्या आहेत. पण आमच्या किमतीमध्ये फरक पडलेला नाही. आणि परत एकदा सांगतो इकडे बघाल तर ही चिसी, ही आता चिसी आहे. पूर्ण चिसी बनवली जाते, इंजन इन्स्टॉल केलं जातं, नवीन टायर्स आहेत, नवीन रिम आहेत, डिफरन्शियल याचा नवीन आहे. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील की ह्या सर्व नवीन आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. पुढचं तुम्ही सस्पेन्शन असेल, शकअप्सर असेल, सर्व नवीन आहेत. हे जे हुड बनवलंय टार्झनचं हे कांबळे सरांनी स्वतःच्या म्हणजे त्यांच्या आयडियानं हे बनवलेलं आहे. हे आम्ही काही बनवलेलं नाही. आम्ही एक बनवलेलं आहे पण ते परत नंतर आम्ही बनवलेलं नाही. तर काच लावून घ्या. हो, काच लावून घ्या म्हणजे टार्झन तुमच्या आणखी सुंदर दिसेल. तर तुम्ही आमच्या जे सबस्क्रायबर आहेत त्या लोकांना तुम्ही काय एक संदेश काय द्याल हे पुढून घे जरा म्हणजे आवाज काय बोलतोय कांबळे साहेब, काय सांगाल लोकांना, तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्याला काय शेतकऱ्याच्या आवश्यकतेची गाडी आहे. गाडी वैरण आणा, तुम्ही मटेरियल आणा, काही अडचणी येणार नाही. रानात घाला, बांधावर घाला, कुठं बी गाडी घाला, गाडी पडत नाही, पलटी होत नाही, माल इझी वडून घेऊन जाते गाडीची. गाडीचा काही प्रॉब्लेम येत नाही. मी आता बांधावर घालतो, नांगरटीतनं गाडी घालतो, अजून सुद्धा काही प्रॉब्लेम आलेला नाही. तर सांगायचं एवढंच आहे, हे मार्केटिंगचा भाग नाही. लक्षात घ्या की जे योगायोगाने हे आले त्यांना आम्ही इथं काही बोलावून घेतलेलं नाही की तुम्ही या आणि आमच्या गाडीचं कौतुक करा असा विषय नाही. ते त्यांच्या कामासाठी आलेले आहेत. तरी म्हटलं एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून मी सांगतो आहे. खरंच या म्हणजे जे गाडीची आमची जे बांधणी आहे त्याच्यामध्ये कुठलाही फॉल्ट असा नाहीये. आम्हालाही माहिती आहे, यांनी सांगितलंही आहे. पण तुम्हाला आवर्जून आम्ही खात्रीने सांगतो की कधीच गाडी पलटी होणार नाही. बांधावरून कुठून कशी करा, फक्त कुठं तरी नॉर्मल एक तुमच्या इंजिनचा काय प्रॉब्लेम असेल किंवा गेअरमध्ये शेवटी ते मशीन आहे काय गेअरमध्ये गेअर एखादा लिकेज होणं किंवा त्यांचं कनेक्टरच्या दात्र्या वगैरे हे मायनर प्रॉब्लेम येतात. जर कोणाचं काय तसं झालं तर आम्ही ते तुम्हाला म्हणजे सर्व्हिस उपलब्ध करून देतो. आणि खात्री आहे आम्हाला की आम्ही चांगल्या प्रकारच्या गाड्या बनवतो. टायमिंगचं एक सांगायचं तुम्हाला, 3 महिना वेळ झालेला आहे. पण आत्ताची परिस्थिती आहे की आम्ही थोडंसं आमचं स्टाफ पण वाढवलेला आहे. जवळजवळ 6 ते 7 आमच्याकडे एम्प्लॉय आहेत आणि चांगले कुशल एम्प्लॉय आहेत. आमचे मित्र आहेत. आमचे एम्प्लॉय म्हणजे आमचे मित्र, पार्टनर सर्व असंच आहे. इथं कोणी नोकर कोणी मालक असा प्रकार पण नाहीये. दुसरी गोष्ट, या ठिकाणी कामाचा जो वेग आहे आता बऱ्यापैकी वाढलेला आहे. जवळजवळ 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही एक गाडी अशी बाहेर उभा करण्याची आमची आता सध्याची कॅपॅबिलिटी आहे आमच्या वर्कशॉपची. त्याच्यामुळे सध्या जे येणाऱ्या ऑर्डर आहेत त्या आम्ही अगदी म्हणजे जी 15 दिवस गाडी बनवायला लागत होती आता 3 दिवस आल्यामुळं ऑर्डर आमच्या तेवढ्याच आहेत. परंतु जे बाहेर पडण्याचा वेग आहे तो जास्त असल्यामुळे तुम्हाला आम्ही 10 ते 15 दिवसामध्ये 100% गाडी, आणि ज्याला जास्त गडबड आहे त्याला सुद्धा आम्ही एक 8 दिवसामध्ये सुद्धा गाडी देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. फक्त काय असतं, मटेरियल ह्याचं जे आहे आता हे शकॉप्सर असतील, हे टायर, हे रिम असतील, हे हँडेल आहेत, काय गोष्टी आहेत, या गोष्टी दिल्लीहून आपल्या या ठिकाणी येतात. त्याच्यामुळं ट्रान्सपोर्टला कधी उशीर झाला तर तुमची गाडी लेट. अदरवाईज इथं आम्ही ज्या गोष्टी बनवतो, शिशी असेल, ट्रॉली असेल,
तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तुम्हाला लेट होणार नाही. 100% आम्ही खात्रीने सांगतो की आम्ही तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये गाडी 100% आम्ही देऊ. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी एक नवीन डिफरन्शियल पण आम्ही या ठिकाणी देतोय, पण त्याची थोडीशी कॉस्ट आम्ही वाढवून घेतोय. जर तुम्हाला नवीन डिफरन्शियल पाहिजे असेल तर गाडीची किंमत 80,000 रुपये राहील, कारण तो डिफरन्शियल नवीन मार्केटमध्ये किंमतच 13-14,000 रुपये आहे. त्याच्यामुळे ती कॉस्ट थोडीशी वाढती आहे. अदरवाईज ज्या जुन्या डिफरन्शियलच्या गाड्या पाहिजेत ते 70,000ला फिक्स आहे, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. तर अशा प्रकारे धनाजीरावांची ही जी गाडी आहे 7 महिने, आम्हाला खूप आनंद आहे की गाडी चालते आहे, त्यांनी त्या गाडीवर त्यांचं पैसे फेडलं. आणि तुम्ही शेतकऱ्यांना एक माझं आव्हान आहे की खरं तर आमच्या सांगोला तालुका जे आहे त्या तालुक्यामध्ये आम्ही फक्त 2च गाड्या दिलेल्या आहेत. आम्हाला त्याची खंत आहे की आमच्या गावामध्ये बऱ्याच लोकांना माहित नाही की या ठिकाणी अशा गाड्या बनतात. ज्यांना कळाल्यानंतर अरे इथं बनते का, अशा प्रकारचे त्यांच्या रिॲक्शन आहेत. आमच्या आसपासच्या जवळजवळ आम्ही अमरावती पासून ते इकडं कोल्हापूर पर्यंत गाड्या दिलेल्या आहेत. जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र आम्ही कव्हर केलंय. नाशिकला दिलेल्या आहेत, इकडं बेळगाव दिले, बेळगावला 3 गाड्या दिलेल्या आहेत, आथणीला 3 गाड्या दिलेल्या आहेत. बाहेर खूप गाड्या गेल्या. धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त 6 ते 7 गाड्या आम्ही दिलेल्या आहेत. अहिल्यानगर तिकडे आम्ही 3-4 गाड्या दिलेल्या, तिकडे श्रीगोंदापर्यंत दिलेल्या आहेत. विषय काय आहे की आमच्या भागामध्ये लोकांना आणखी त्याचं माहित नाही, प्रसार नाही. फक्त 2 गाड्या आमच्या तालुक्यात दिल्या, तिथं वाकीमध्ये. अदरवाईज गाव इथं लोकांना गरज नाही असं नाही, माहिती नाही, फक्त एवढाच विषय आहे. तर माझी लोकांना म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगणं आहे की गरज या गाडीची प्रत्येक शेतकऱ्याला तर आहेच, बरोबर का रायराव? तर तुम्ही मार्केटला या गाडीची प्राइस एवढं 4x6ची ट्रॉली असणारी गाडी आणि 500 ते 700 किलो वजन वाहणाऱ्या गाडीची किंमत 5 लाख रुपये आहे. तीच गाडी तुम्हाला आम्ही इंजनचं, जर तुम्हाला इंजन तुमच्याकडे नसेल तर आम्ही इंजनचं ती गाडी तुम्हाला 1 लाखामध्ये देतोय. विषय काय आहे फक्त एवढाच आहे की तुम्ही या कंपन्यांच्या म्हणजे ज्या आहे मोठ्या कंपन्या त्याकडे न जाता, जी शेतकरी गरीब आहेत त्यांनी किंवा श्रीमंत शेतकरी जरी असतील तर त्या पैशाचा म्हणजे जी गरज तुमची 5 लाखाच्या गाडीतून होते ती आमच्या 1 लाखाच्या गाडीतून तुमची ती गरज भागते आहे. तर आणि हा उद्योग आम्ही तुम्हाला मी काय इतकं म्हणजे सांगतो आहे की हा कन्सेप्टच आहे की हा उद्योग गावामध्ये सुरू करण्यापाठीमागचं आमचं हे खेडेगाव आहे, 2000 लोकवस्तीचं खेडेगावामध्ये उद्योग सोडण्यापाठीमागं की हे जे आमचे मित्र आहेत सर्व, जे आमच्याकडे आता 6-7 ह्या ठिकाणी आम्हाला 6-7चे 100 एम्प्लॉय करायचे आहेत. आणि याच आपल्या खेडेगावातील आपल्याच आजूबाजू तरुणांना असतील, आपले मित्र असतील, यांना व्यवसाय उद्योग त्यांचा एक सुरू राहावा, त्यांच्या म्हणजे शहरामध्ये न जाता गावामध्येच उद्योग व्यवसायाची सुरुवात व्हावी आणि त्यांना काम भेटावं सर्वांना, हा सर्वात मोठा उद्देश आहे. त्यामुळे हे वर्कशॉप आम्ही इथं सुरू केलं आहे. हे असंच वाढत राहावं आणि तुमच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि त्या निमित्तानं युवकांना काम रोजगार मिळावा, हा एक मोठा उद्देश आहे त्याच्या पाठीमागे. त्यामुळे तुम्ही जर गरज असेल 5 लाखाची गाडी घेते तर एकदा आमची गाडी वापरून जरूर बघा आणि तुम्हाला नक्कीच फील होईल की ही गाडी त्या 5 लाखाच्या गाडीचंच काम करते आहे. मेंटेनन्स फ्री गाडी, 2 व्हीलरचं इंजिन आहे. तुमची क्लच प्लेट वगैरे कधी गेलेली आहे का? अजून पत्र कलस पेट गेलेली नाही, म्हणजे काही इंजिन बदली महिन्याला करतो. हा, आता ही प्रत्येकाचं हे आहे की कुणी तुमची गाडी 2 व्हीलर असेल तर तुम्ही करता. म्हणजे तुमच्या समोर उदाहरण आहे, 7 महिन्यात क्लच पेट गेलेलं नाही म्हणजे इंजिनवर लोड न येता 500 ते 700 किलो वजन तुम्ही वाहू शकताय. त्याच्यामुळे तुम्ही या गाडीला प्रेफर करावं आणि एक ग्रामीण व्यवसाय वृत्तीसाठी आम्हाला सपोर्ट करावं, इतकंच मी बोलतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.